आज मी बनवणार आहे खूप लवकर होणारी अशी सोयाबीन बिर्याणी. मला तर आवडते. तुम्हाला आवडते का सांगा बरं कमेंटमध्ये. काय करायचं, स्टार्टिंगला आपल्याला गॅसवर ठेवायचं पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं, कारण सोयाबीन भिजू घालावं लागेल ना आधी. सो गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकायची, त्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचं 2 ते 3 मिनिटांपर्यंत. आपल्याला इथं घ्यायचं एक पातेल्यामध्ये टाकायचं पाणी, त्यानंतर मध्ये खडे मसाले टाकायचे, फ्लावर, काळे मिरे, दालचिनी, त्यानंतर तेजपत्ता वगैरे असे काय जे आहे ते खडे मसाले टाकायचे, मीठ टाकायचं मध्ये. त्यानंतर आपल्याला धुवून घेतलेले राईस जे आहे ते राईस टाकायचं भातामध्ये, चांगलं मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं त्याला शिजण्यासाठी. इकडे साईडला कढईमध्ये तेल गरम करायचं, मध्ये लगेच टाकायचा कांदा, बारीक बारीक कापून घेतलेला नाहीये बरं का, लांब लांब घेतलेला आहे कापून, ते टाकायचा. मस्त असा फ्राय करून घ्यायचा कांदा. तोपर्यंत सोयाबीन मधलं जे आहे ते पाणी सगळं काढून घ्यायचं. भात शिजलेलं आहे त्याला झाकून ठेवलं साईडला. लगेच कांदा परतला, तो पण कांदा पण साईडला काढून घेतला. त्याच कढईमध्ये जे तेल कमी केलं, मध्ये लगेच जिरे टाकले, लसूण टाकला, चांगला फ्राय करून घेतला. मध्ये फ्लावर आणि आलू टाकलं आणि ते चांगलं मस्त फ्राय करून घेतलं. तोपर्यंत साईडला इथं दह्यामध्ये काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला, देन किचन किंग मसाला, हळदी पावडर, साधा नॉर्मल रेड चिली पावडर आणि मीठ टाकलं. ते चांगलं प्रकारे मस्त असं मिक्स करून घेतलं दह्यामध्ये. तेच मसाला टाकला त्या मिश्रणमध्ये आपल्या फ्लावर आणि आलूच्या. एवढा भारी सुगंध सुटला होता ना घरामध्ये ह्याच टाइमला, खूप भारी. नंतर झाकण ठेवलं 2 ते 3 मिनिट. नंतर मध्ये काढल्यानंतर टोमॅटो ॲड केला, आणखीन मध्ये कोथिंबीर वगैरे ॲड करून झाकण ठेवून दिलं. आणखीन 2 ते 3 मिनिट त्याला वाफाळू दिलं. त्यानंतर झाकण काढल्यानंतर एवढे भारी सुगंध येत होता ना खरंच. आणि साईडला जे आहे ते केसर घेतलं, केसरमध्ये पाणी टाकून ठेवून दिलं. तोपर्यंत केसर जे आहेत आपलं म्हणजे कलर वगैरे सोडेल त्याच्याने. नंतर सोयाबीन ॲड केली, मध्ये सोयाबीन टाकल्यानंतर चांगलं असं मस्त फ्राय करून घेतलं, खूप भारी लागत होतं. त्यानंतर राईस घेतला कुकरमध्ये, खाली एक राईसची लेअर दिली, त्याच्यानंतर वरी हे जे आपलं मिश्रण केलं आपण भाजी वगैरे त्याची लेअर, एक राईस एक ते असं करून सगळं कुकर भरून घेतलं. त्यानंतर वरी केसरचं ते पाणी टाकलं, वरती कांदा टाकला भाजलेला, त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि दम द्यायचा. दम बिर्याणी मला दम तर असणारच ना. काय करायचा, कोळसा मस्त असा गरम करून घेतलाय. एक छोटंसं जे आहे त्याचं भांडं ठेवले मध्ये वाटीसारखं, त्याच्यावरती कोळसा ठेवला, त्याच्यामध्ये तूप टाकलं, मस्त 2 ते 3 मिनिट झाकून ठेवलं ढक्कन आणि मस्त भारी त्याला दम भेटला. नंतर काढलं आणि मस्त दह्याच्या कांद्यासोबत एन्जॉय केली बिर्याणी.